कॉन्फरन्स म्हटल्यार जाता. ओके, रिगार्डिंग कोविड-19 पुराय वर्सभर मार्च पासून आतापर्यंत कोविडाच्या विशयाचेर खूबशे फावटी तुमच्याकडे हांव उलयलो. वेळच्या वेळी तुम्ही सगळ्यांनी मेसेज ती लोकांपर्यंत पावयली आणि खरेंच आमी जशें म्हणटा की भिवपाची गरज ना. हो स्टेटमेंट तुम्ही लोकांपर्यंत पावयलो आनी तोच आधार घेवन म्हाका दिसता फेमस जालो ही गजाल वेगळी, बट तितून लोकांक जो कॉन्फिडन्स आयलो आनी ताकाच लागून आमी आमची इकॉनॉमिकल एक्टिविटी सुरू करपाक शकले, टुरिजम एक्टिविटी सुरू करपाक शकले. बऱ्याचशा लोकांक तातूंतल्यान कॉन्फिडन्सूय आयलो. पॉझिटीव जाले सुद्दां आसत जाल्यार एक मोरल बुस्ट जो जाय आसलो, भिवपाची गरज ना, ह्या स्टेटमेंटाच्यान सगळ्या लोकांक मेळ्ळो. आनी आमी परत एकदां कोरोनाची सेकेंड वेव म्हण किंवा कोरोनाचो नवीन वायरस जो अफेक्ट जाला पुराय स्पेशली इन द UK ताच्या रिलेटेड म्हण किंवा बाकी आमी 31 आयज फाल्यां 2 दीस आनी परवा पर्यंत गोंयांत खूब कडेन ट्युरिस्ट खूब जाण गोंयांत आयला. सरकारा कडल्यान कंटिन्युअसली प्रयत्न आसा की सोशल डिस्टन्सींग, मास्क, सॅनिटायझर हाजो कंपल्सरी सगळी कडेन आमी अवेरनेस करीत आसा. टुरिजम डिपार्टमेंटाच्या वतीन, पुलीस डिपार्टमेंटाच्या वतीन आमी कंटिन्युअसली म्हणजे आमी आपली काळजी घेवपाक जाय, दुसऱ्यांची काळजी घेवपाक जाय, त्या पद्दतीत कंटिन्युअसली परत परत लोकांक सांगत आसा. त्या खातीर स्पेशली पार्टी ऑर्गनायज करपी हॉटेल्स, टुरिस्ट, बाकीच्यो सगळ्या प्लेसीस हांच्यांनी सगळ्या नॉर्म्सांचें पालन करचें, जेणे करून म्हणजे आमी म्हणटा की कोरोना वायरस हो चड लोकांच्या मदीं पसरचो न्ही, हाज्या खातीर तांच्यांनी तितकीच काळजी घेवची अशें म्हाका दिसता. म्हणजे आमचे हेल्थ डिपार्टमेंट, पुलीस डिपार्टमेंट सगळे हाजेर काम करता. बट तरी सुद्दां तुमच्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान ही मेसेज सगळ्या लोकां पर्यंत पावची. आमी UKंतल्यान जे पॅसेंजर्स गोंयांत आयिल्ले म्हणजे ताज्या पर्यंत आमी आतां पर्यंत टोटल UK ट्रॅव्हलर्स हे आमकां 37 पॉझिटीव मेळ्ळे. भितरले UK ट्रॅव्हलर्स त्यांचे कॉन्टॅक्ट्स पॉझिटीव जाले हे 23 आशिल्ले आनी टोटल मेळोन 60 जाण आशिल्ले. हांची टोटल 32 सॅम्पल्स टील नाव आमी पुण्याक NIV लॅबान धाडल्या. आज परत 11 धाडल्या. अशें करून 43 सॅम्पल्स ही डायरेक्ट पुण्याक NIV लॅबांत धाडल्या. वी आर वेटींग फॉर द रिपोर्ट्स. तांचे रिपोर्ट्स अजुनूय बी आमकां मेळूंक ना. फक्त दोगांच जाणांचे रिपोर्ट्स रिसीव जाल्या, ते नेगेटीव आयल्या. पुण्याक फर्दर वायरसा खातीर जो न्यू इन्व्हेन्शन वायरस आशिल्लो ताज्या खातीर तांचे रिपोर्ट्स हे नेगेटीव आयिल्ले आसा. ना, फक्त दोगांच जाणांचे मेळ्ळ्या, उरलेल्यांचे मेळूं ना. ओके, म्हणजे टोटल पॅसेंजर्स जे ट्रॅव्हल जाला ते सगळ्यांचेर आमी मॉनिटर करीत आसा. सगळे होम आयसोलेशन नाजाल्यार इन्स्टिट्यूशन आयसोलेशनान आसा. सगळ्यांक कंटिन्युअसली मॉनिटर करता. कालच्या रिपोर्टा प्रमाणे काल थोड्योश्यो केसीस परत एकदां म्हणजे 112 पर्यंत केसीस वाडल्यो. आमी सगळ्यांनी जर काळजी घेतली जाल्यार म्हाका दिसता ह्यो आमकां कंट्रोल दवरपा खातीर खूब बऱ्या पद्दतीचो हे जो आसा हो आमी कंट्रोल दवरपाक शकतले. हांव सहज आज सेकेंड लास्ट डे ऑफ दीस इयर पुराय ह्या वर्सांत वेगवेगळ्यो गजाली म्हणजे हांव मुख्यमंत्री म्हणूनय करपाक शकलो किंवा एक कोविड-19च्या खातीर आमकां वेगवेगळ्यो गजालीचेर आमी फोकस केलो. ताजेर थोडोसो हांव मुद्दामून एक रिवायव करता, कारण ज्यो सरकारान बऱ्यो गजाली केल्यो त्या बद्दल म्हणजे कोविड-19 खातीर कितलेशेच सी फेरर्स जे आसा हे गोंयांत परत आयले. तांकां हाडपा खातीर खूब मोठ्या प्रमाणांत सरकारान इनिशिएटिव्स घेतली. कोविड-19च्या खातीर फ्रॉम द लॅब पासून ते ऑल द हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर शुन्यांतल्यान ताका लागपी सगळ्यो गजाली विदीन शॉर्ट स्पॅन ऑफ टायम गोंय सरकारान तयार केल्यो. आनी तितूर करून आमी स्पेशली आमी जाका म्हणटा की सॅनिटायझर आसतले, PPE कीट आसतले, ते सुद्दां गोंयांत मॅन्युफॅक्चर करपाक सुरवात केली. म्हणजे गोंयांत आमी जाका आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा ह्या कन्सेप्टाच्या नुसार खुबश्या जाणांनी ह्यो वेगवेगळ्यो गजाली करपाक सुरवात केल्यो. जवळपास 1,20,000 लेबर्स, मायग्रंट लेबर्स गोंयच्यान बाय ट्रेन, बाय रोड हे भायर गेले. तांकां गोंय सरकाराच्या मदतीनूय बी तांकां वेगवेगळी मदत जी आसा ही वेळच्या वेळार केली. ह्या सगळे कोविड-19तल्या महामारीत इंडस्ट्रियल सेक्टर स्पेशली वीथ द फार्मा सेक्टर्स कंपॅरिजन वीथ द अदर कंट्री आमच्या कडेन खूब मोठ्या प्रमाणात फार्मा सेक्टर्स जो आहा हो चालू उरलो. आमी फार्मा सेक्टरांत खूब मोठ्या प्रमाणांत तांकां मदत करूं शकले. ताका लागून मॅक्झिमम मेडिसिन्स नॉट ओन्ली इन इंडिया
बट फॉरेन कंट्रीज जी मेडिसिन्स गेली तितूर गोंयच्या फार्मास्युटिकल्सचो मेजर रोल आशिल्लो, कारण आमी मुद्दामून फॉर द US वचपी कंटेनर्स हो गोंयांतल्यान हांगासल्यान एक्सपोर्ट जाल्लो. ह्या सगळ्या संकल्पनेंतल्यान आमी आत्मनिर्भर भारत माननीय मोदीजीन डिक्लेअर केलें आनी आत्मनिर्भर भारत हाजें इम्प्लिमेंटेशन पुराय गोंयांत सगळ्या डिपार्टमेंटाच्या वतीन करपाक आमी आतां पर्यंत यशस्वी जाले. मोर दॅन जवळपास 35 डिपार्टमेंटाच्यो स्किमी येवजण्यो आमी सगळ्या लोकां पर्यंत पावयले. ताकाच धरून आमी पयले फावटी स्वयंपूर्ण गोंय हो कन्सेप्ट सुरू केलो आनी गोंयांतल्या 191 ग्रामपंचायतींनी आमचे सरकारी अधिकारी फक्त त्या ग्रामपंचायतीन वचूंक लागूंक ना, तर खऱ्या अर्थान स्वयंपूर्ण गोंय करपा खातीर तांच्यांनी कामाक सुरवात केली. आमी तांकां एक 15 पॉयंट्स अजेंडा घालून दिला, म्हणजे इट इज एन जशें सॅनिटेशन फॉर ऑल, इलेक्ट्रिसिटी फॉर ऑल, हावजींग फॉर ऑल, ताजेर तेंच्यांनी काम करपाक सुरवात केली. आनी म्हाका निश्चितच खात्री आसा की पुराय वर्सभराच्या भितर गोंय स्वयंपूर्णतेच्या वाटेत एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, डेरी ह्या वेगवेगळ्या सॅक्टरांत गोंय स्वयंपूर्णतेच्या वाटेन वचपाक लागतलें. आमी सगळ्यो स्किमी 100% इम्प्लिमेंट्स करपा खातीर तांकां काम केलां. पॅन्डमिकच्या स्थितींत गोंय सरकारच्या खूब मोठ्या प्रमाणांत आमकां रेविन्यू आमकां कमी जालो, बट तरी सुद्दां खंयचीच येवजण सोशल सॅक्टरांतली स्कीम आमी बंद करूंक ना. जावं ती गृह आधार, DSSY सगळ्यो स्किमी येवजण्यो आमी खूब मोठ्या प्रमाणांत तश्योच चालू दवरल्यो. आमी न्यू टुरिजम पॉलिसी ह्या तातूंतल्यान आमी फायनलायज केली, लॉन्च केली. नवीन टुरिजम पॉलिसी लोकां समोर हाडली. नवीन इलेक्ट्रिकल बसीस 50+100 थोड्या दिसां भितर त्यो चालू जातल्यो. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजींतल्यान आमी फॉर एडवर्टायजमेंट फॉर द प्रायवेट सेक्टर्स, प्रायवेट इंडस्ट्रीज आमी लिंक करून दिली, जेणे करून जे जॉब आतां पर्यंत ताका सेपरेट एडवर्टायजमेंट करच्यो पडटाल्यो प्रायवेट सेक्टराक, दे आर एम्प्लॉयमेंट थ्रू अवर एम्प्लॉयमेंट एक्सचेंज. एड्युकेशन सेक्टरांत तर आमी आमुलाग्र बदल घडयलो, म्हणजे मॅक्झिमम आमच्या 10,000+ टिचरांक आमच्या डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशनाक ट्रेनींग दिली फर्स्ट टायम, म्हणजे कशा पद्दतीन आमी लर्निंग शिकोवपाक शकता. आनी सेकेंड इज आमच्या डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशनान दिश्टावो नांवाचो यूट्यूब चॅनल काडलो, जेणे करून पूर्ण फर्स्ट इयर पासून 3rd इयर पर्यंत सगळ्या वेगवेगळ्या हाजे यूट्यूब चॅनल करून तांकां लर्निंगाच्या माध्यमांतल्यान शिकयलें. न्यू टॅलिकॉम पॉलिसी फायनलायज केली, तेजे ऑलरेडी दिवपाक आमी सुरवात केली. न्यू CMRY पॉलिसींतल्यान PWD, WRD हांच्या खातीर नवीन कॉन्ट्रॅक्टर्सची पॉलिसी आमी फायनलायज केली. ओके. आनी स्वयंपूर्ण गोवा ह्या कन्सेप्टाच्या सकयल स्पेशली एग्रीकल्चर हितूंतल्यान प्रायमरी सेक्टरांतले वेगवेगळ्या कन्सेप्टांतल्यान आमी फुडें व्हरपा खातीर मागीर हॉर्टिकल्चर आसतलें, एग्रीकल्चर आसतलें, फिशीकल्चर आसतलें, ह्या सगळ्या सेक्टरांतल्यान एटलिस्ट म्हाका दिसता फुडल्या वर्साच्या भितर 50% गरजो आमचे गोंयकार भाव भागोवपाक शकतले हाचो म्हाका विश्वास आसा. ज्या पद्दतीन तांच्यांनी काम सुरवात केल्लें आसा त्या खातीर गोंय सस्टेनेबल डेव्हलपमेंट करपा खातीर वेगवेगळ्या पद्दतीची कामां गोंयांत सुरू जाली. 100% इम्प्लिमेंटेशन ऑफ द स्कीम करता आसतना 100% सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम, जेणे करून मनरेगा आसतलें, ताच्याच बरोबर कांपा फंड आसतलो, ट्रायबल वेलफेअरच्यो स्किम्स आसतल्यो, ह्यो 100% ग्रँट्स जेका मेळटा. वी हॅव फोकस ऑन दीस टायप ऑफ स्किम्स. आतां पर्यंत मनरेगा, कांपा, ट्रायबल वेलफेअर हांच्यो स्कीम आमी गोंयांत ह्या 3-4 म्हयन्यांक, म्हणजे रेविन्यू शॉर्टफॉल आसतना आमी इम्प्लिमेंट करपाक शकले. वन TRI सेंटर, ट्रायबल रिसर्च सेंटर आमी गोंया खातीर नवीन रित्या इम्प्लिमेंट करपाक शकतले. FPO वीच इज फार्मर्स प्रोड्युसींग ऑर्गनायझेशन, गोंयांत 12 तालुक्यांनी 12 FPO फॉर्म करपाच्या खातीर आमचो प्रयत्न आसा. अंडर द ट्रायफॅड वनधन योजना वेगवेगळे क्लस्टर करून तेंचे प्रोजेक्ट रेडी करपाक आमी सुरवात केल्या. ओके. ऑर्गेनीक फार्मींग च्या अंतर्गत गोंयांत वेगवेगळे स्मॉल 500 क्लस्टर्स एग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्या अंतर्गत कार्यरत आसात. ताच्या खातीर तेंच्यांनी ऑर्गेनीक फार्मिंग्स हे करपाक सुरवात केला. GI टॅगिंग करपा खातीर जवळपास 15 ते 20 न्यू आयटम्स हांचो GI टॅग जावचो म्हणूनय सरकारचो प्रयत्न आसा. अंदूचें वर्स हें 60th लिबरेशन इयर मनोवचें ह्या निमित्तान आमी सुरवात केली आनी ताका
आमचे भौमानिस्त राष्ट्रपती रामनाथजी कोविंद ह्या उक्तावणाच्या कार्यक्रमाक आयले. पुराय वर्सभर वेगवेगळ्यो कार्यावळी ज्यो आसा ह्यो सुरवात जातल्यो. तेजो प्लॅन आमी आमची जी मेन ऑर्गनायझींग कमिटी आसा तांच्या बरोबर केन्ना तरी एक 7-8 तारखेक मिटींग जातली आनी फुडले सगळे कार्यक्रम जे आसा हे कार्यक्रम आमी तांच्या समोर दवरून ताका एप्रुवल घेवन ते पुराय वर्सभर वेगवेगळे कार्यक्रम आसा. आमी विशेश करून हाजेर भर दितले रिस्टोरेशन ऑफ द मोनमेंट्स रिलेटेड टू द गोवा लिबरेशन स्ट्रगल. हाज्या खातीर ते रिस्टोर करप आनी गोंय फ्रिडम स्ट्रगलांतले जितके स्वतंत्र सेनानी आसा त्यांच्या पर्यंत पावपाचो आमचो प्रयत्न आसा. त्यांचे व्हिडिओ रिकॉर्डिंग आसतले, ऑडियो रिकॉर्डिंग आसतले. हे पुराय वर्सभर आमच्या सगळ्यांच्या सहकार्यान ते करपा खातीर आमचे इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट ताजेर काम करतले. इंडस्ट्रीज डिपार्टमेंट, इंडस्ट्रीज आनी ईज ऑफ डुईंग द बिजनस, IPB इंडस्ट्रीज डिपार्टमेंट ताजेर वेगवेगळी कामां करपाक, ईज ऑफ डुईंग द बिजनस करपा खातीर आमी कार्यरत आसा. PPP सेल आमचो एक्टिवेट जाला. PPP सेलांतल्यान वेगवेगळी कामां आमी हातान घेवपाक सुरू केला. इलेक्ट्रॉनीक मॅन्युफॅक्चरींग क्लस्टर तेंय काम फुडें आयला. तेजो सेकंड इन्स्टॉलमेंट जाता तितके बेगीन मेळ्ळो जाल्यार फुडल्या वर्साच्या भितर आमी इलेक्ट्रॉनीक मॅन्युफॅक्चरींग क्लस्टर हो कंप्लीट करपाक शकतले. ताज्या उपरांत empowering the Goan youth for creating the employment opportunities to the help with the mobile apps and business, electronic manufacturing city, IT हाज्या बरोबर वेगवेगळे नवीन IT इंडस्ट्रीज हाडपा खातीर आमी कार्यरत आसा. ट्रेडिशनल हँडीक्राफ्ट स्पेशली फॉर द कुणबी विविंग सारीज आनी नॉन फार्मींग क्लस्टर्स हेय करपा खातीर विशेश करून आमी भर दिल्या. त्या जाग्याचेर परत एकदां आमचो सांग्यार आशिल्लो किंवा कोरगांव आशिल्लो दोनूय क्लस्टर हे जे आसा पळय न्ही हँडीक्राफ्टाचे युनिट्स परत एकदां रिवायव केला. त्या खातीर कुणबी शॉल, कुणबी सारीज हाजेर आमी फोकस केला. एक्सपोर्ट पॉलिसीचेर आमी भर दिला जेणे करून गोंयांतले जे प्रॉडक्ट एक्सपोर्ट जावं शकता तो हाजेर फोकस केलो वयतलो. टुरिजम रिलेटेड जशें हांवें म्हटलां की न्यू टुरिजम पॉलिसी आमी काडली. ताज्या बरोबर इट इज एन इंटरलँड सर्कीट, 3 इंटरलँड सर्कीट आमी डेवलॉप करता. स्वदेश दर्शन ह्या स्किमीच्या अंतर्गत आमी स्कीम रोखडीच आमकां ती स्कीम ही आमचो प्रपोजल ऑलरेडी गेला. तोय पास जावन येयल्या उपरांत आमकां वेगवेगळे इंटरलँड गोंयचो एक्सप्लोर करपा खातीर ह्या स्किमीच्या माध्यमांतल्यान आमकां मदत जातली. 3 क्लस्टराच्या हितूर एक बिचोले साखळी अप टू द बोंडला पर्यंत आसा. एक सांगे काणकोण आसा. सांगे भागांत आनी एक थर्ड काणकोण हितूंतल्यान तर आसा. आमी स्टार्टींग वीथ द क्रूज टुरिजम ताज्या खातीर PPP तत्वाचेर वेगवेगळे एक्सप्लोर करता. ताज्या उपरांत ह्या फावटीचो इफी हो वर्च्युअल मोडाचेर जातलो. 16 तारखेक वर्च्युअल मोडाचेर इफी करपाची तयारी केल्या. मोपाचो एअरपोर्ट गती घेता म्हटला त्या प्रमाणे 2022 पर्यंत कंप्लीट जातलो असो म्हाका दिसता. एडमिनिस्ट्रेशनान गूड गव्हर्नन्स दिवपा खातीर वेगवेगळ्यो गजाली आमी स्ट्रीमलायन केल्या जेणे करून म्हाका दिसता फर्स्ट टायम सगळ्यो वेबसायट कनेक्टिविटी परत कॉमन सर्वीस सेंटर हाजेर आमी भर दिला जेणे करून वेगवेगळ्यो गजाली फास्ट ट्रॅक जावच्यो हाज्या खातीरय आमचो फोकस आसा. एड्युकेशन एंड रिलेटेड वीथ यूथ आमी UPSC एग्जामी खातीर हाव टू फोकस करपा खातीर आमच्या हायर एड्युकेशनांतल्यान ऑलरेडी टेंडर जो आसा हो फ्लोट केला जेणे करून फुडल्या जुनाकच्यान तांकां UPSC GPSC हाज्या खातीर भुरग्यांक ट्रेन केले वतले. ओके. ताज्या उपरांत प्रायवेट युनिवर्सिटी बील पास केला थोड्या दिसां भितर. ऑलरेडी आमचे कडेन प्रपोजलूय आयल्या. त्या खातीर वेगवेगळ्या भुरग्यांक नवीन ऑपॉर्च्युनिटीज मेळच्यो त्योय संदी ज्यो आसा ह्यो गोंयांत एवेलेबल करून दिल्यो वयतल्यो. स्कील डेव्हलपमेंट एप्रेंटिसशीप ही ऑलरेडी आमी लायन अप केला. येता त्या जानेवारींतल्यान एप्रेंटिसशीप स्कील डेव्हलपमेंट ह्यो वेगवेगळ्यो गजाली सुरू जाता. अशा पद्दतीन फाटल्या वर्सा वेगवेगळ्यो गजाली आमी करपाक शकले. नवीन प्लॅनिंग करपा खातीर ह्या वर्सा अजून आमच्यो नवीन प्लॅन आसा. फुडल्या वर्सा म्हाका दिसता नवीन प्लॅन जे आसा हे फुडल्या वर्साच्या पर्यंत नवीन फुडल्या फावटी डिक्लेअर केले वयतले. आयच्या प्रेस कॉन्फरन्सान म्हाका एकूच म्हणजे 1-2-3 हांव उलयता आसतना म्हणजे थोडोसो एग्जाम्स ज्यो आसा हेजेर हांव पयरूय उलयल्लो. फायनल इयर एग्जाम्स ऑफ द युनिवर्सिटी 10th स्टँडर्ड एग्जाम आनी 12th स्टँडर्ड एग्जाम ह्यो ऑफलायन घेतल्यो वयतल्यो. प्रॅक्टिकली एग्जाम ते भुरगे येवन क्लासरुमांनी बरयतले कारण दीस इज अ बोर्ड एग्जाम आनी फायनल एग्जाम्स.
बाकीच्यो एग्जाम्स तांकां मुभा दिल्ली आसा की ऑनलायन जे हायर एड्युकेशन किंवा बाकीच्यांनी ऑनलायन एग्जाम घेवपा खातीर कांय हरकत ना, हो आमी क्लियर केला. तिसरो आयचे हांव तुमचे सगळ्यांचे पेपर्स वाचतालो की कॅनाबीसचेर खूब मोठ्या प्रमाणात राज्यांत बोवाळ चल्ला. एखादो गव्हर्मेंटा कडेन जेन्ना कसलोय प्रपोजल येता तेन्ना तो प्रपोजल फायनल करच्या पयलीं इट गोज टू द वेरियस डिपार्टमेंट. फायनल करप काय ना ही मागीरची गजाल आसता. इट इज एन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द इंटिग्रेटेड मेडिसिन्स हांच्यांनी गव्हर्मेंट ऑफ इंडिया विच इज प्रिमियर एजन्सीज हांच्यांनी सगळ्या गव्हर्मेंटाक कॅनाबीसचो फार्मास्युटिकल मेडिसिनल यूज कशा पद्दतीन जावपाक शकता आनी स्पेशली इन द कॅनाबीस ह्यो एकाच जाग्यार कल्टिवेट करून थंयसरूच प्रोसेसींग आनी सगळ्यांक खबर आसा इट इज ओन्ली एंड ओन्ली फॉर द मेडिसिनल पर्पज. हे प्रपोजल गव्हर्मेंटा कडेन केन्ना तरी आयिल्लो ते प्रपोजल बाकीच्या डिपार्टमेंटांतल्यान मूव जाला. म्हणजे इट हॅज गॉन टू द वेटींग करपा खातीर लॉ डिपार्टमेंट, हेल्थ डिपार्टमेंट. हाजो अर्थ गव्हर्मेंटान फायनल डिसिजन घेतलें अशें न्ही. म्हणजे काही जाणांक संवय जाल्ली आसा म्हणजे शिता फुडें मीठ खावपाची. कांयच विशय वेगळे मेळनासल्या कारणान, कारण सरकाराचेर उलोवपाक आनी कांयच मेळना तेन्ना खंयचो तरी विशय घेवन उलोवप ही काही जाणांनी संवय आसा थोड्या जाणांक. गव्हर्मेंटान हेचेर आजून कसलोच निर्णय घेतलेलो ना आनी गव्हर्मेंट एट प्रेझेंट हो प्रपोजल फुडें व्हरपा खातीर एखादो प्रपोजल येयलो आनी तेजी फायल मूव जाली हाजो अर्थ फायनल केले अशें न्ही. फक्त ती कॅनाबीस हो विशय एट प्रेझेंट गव्हर्मेंट इज नॉट टेकिंग अहेड. गव्हर्मेंट हो विशय फुडें व्हरना. बट फॉर युअर इन्फॉर्मेशन 2-3 राज्यांनी हेजेर ऑलरेडी बिलूय पास केला, हेजेर ऑलरेडी तेंच्यांनी परमिशन्सूय दिला आनी बिंग इट इज एन इंडस्ट्री फार्मास्युटिकल इंडस्ट्री म्हणून तेंच्यांनी तो विशय जो आसा फुडें व्हेल्लो आसा. इट इज एन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटेड मेडिसिन्स. हय, इट इज एन गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे प्रिमियर एजन्सीज आसा त्यो. बाकीचे एक एजन्सीज पैकी लिस्टेड ज्यो फॉर्म रिसर्च मेडिकल हितूर काम करता ताज्या पैकी इट इज अ PSUज आसतली. तितूर वेगवेगळे हे काम करतात. ताजेर एक्चुअली रिलेटेड टू दॅट म्हणजे युनायटेड नेशन्स, WHO रिकमेंडेशन्स हे वेगवेगळे पेपर्स आसा. म्हाका तितूर वचपाचें ना. बट गव्हर्मेंट हो विशय फुडें व्हरना कारण बऱ्याच जाणांक वेगवेगळ्या हितूर हें आसा. म्हाका दिसता सगळ्या समीत गोंयकारांक नव्या वर्साची फुनूनीत परबी. फाटलें वर्स आमचे कोविडांतल्या महामारीत सुद्दां गेले. आमी खूब कितें शिकले, खूब गजाली आमकां त्या निमित्तान शिकपाक मेळ्ळ्यो आनी एक नवीन संकल्पना जी आत्मनिर्भर भारत माननीय मोदीजीन डिक्लेअर केली आनी आमी गोंय सरकारान स्वयंपूर्ण गोवा हो कन्सेप्ट लोकां समोर हाडलो. तोच कन्सेप्ट फुडें व्हरपा खातीर सगळ्या म्हज्या गोंयकार भाव आनी भयणींनी सरकाराक सहकार्य करचें. नवें वर्स 2021 हें खरेंच स्वयंपूर्णते वाटेन वचपी वर्स आसतलें आनी सगळे गोंयकार हे स्वयंपूर्णते वाटेन वयचे हेच नव्या वर्साच्यो सगळ्या जाणांक शुभेच्छा. देव बरें करूं. बट एक गजाल लक्षांत घेवपाक जाय, ह्या वर्सा म्हणजे मायनिंगेचेर तोडगो काडपा खातीर कंटिन्युअसली म्हणजे हांव इंटेन्सली प्रयत्न करीत आसा. सुप्रीम कोर्टान आसतलो, गव्हर्मेंट ऑफ इंडियान आसतलो, रिव्यू रीट पिटिशन हांवेनूच फायल केला. डिले जावं तो मागीर, बट ताजी कोर्टांत सुप्रीम कोर्टान डेटी लागत आसा. बट एक गजाल लक्षांत घेवपाक जाय, ह्या वर्साक निदान मायनींग भागात मायनींग लोकांक रिलीफ दिवपाक हांव थोडी तरी शकलो. ऑक्शनाच्या माध्यमांतल्यान आसतलें किंवा प्रेझेंट मटेरियल थंय आसलें तें आसतलें, डंप ऑक्शनीच्यान आसतलें, ऑक्शन मटेरियलच्यान आसतलें. वॉट एवर म्हणजे ज्या पद्दतीत मदत करपाक मायनींग इंडस्ट्रीक शकलो त्या पद्दतीत मुख्यमंत्री म्हणून वेगवेगळ्या पद्दतीत हांव मदत करीत आसा. मायनिंगाची डेट आतां रोखडीच आसा आनी बसकाच जावपाक जाय अशी गरज ना. हांव कंटिन्युअसली डेली म्हाज्या लेवलाचेर विशय फॉलोअप करता आनी डिपार्टमेंटा कडेन आनी गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन हांव फॉलोअप करीत आसा. पण एक सगळ्या लोकांच्या हांव परत एकदां तूं झेडपीचो विशय सांगलो म्हणून खूब बहुमतान दोनूय जिल्हा पंचायत निवडून हाडल्या बद्दल गोंयच्या सगळ्या लोकांचो हांव खूब खूब आभारी आसा. खूब मोठें बहुमत हें म्हाज्या पार्टीक भारतीय जनता पार्टीक लोकांनी दिलें त्या बद्दल हांव लोकांचो सगळ्या समेस्त गोंयकारांचो आभारी आसा.
म्युनिसिपालिटी इलेक्शन्स स्टेट इलेक्शन कमिशन केन्ना तरी डिक्लेअर करतले. ड्यू आसा, CCBचे इलेक्शन ड्यू आसा, सांगून जो कदाचित कंबायन इलेक्शन स्टेट इलेक्शन कमिशन डिक्लेअर करता. Approximately 900 UK ट्रॅव्हलर्स आयिल्ले वू ट्रॅव्हल फ्रॉम द 9 डिसेंबर. सगळे टेस्टेड आसा, सगळ्यांक टेस्ट केल्या. हय, हांवें इन्फॉर्मेशन घेता त्या प्रमाणे 9, बट सगळ्यांक टेस्ट केल्या. हय, फक्त पॉझिटिव्ह 37. तेजे कॉन्टॅक्ट 23. ते तेंचेच धाडलेले पळय ते तेंचे आमी जे पॉझिटिव्ह आयिल्ले तेजे रिपोर्ट पुण्याक धाडलेले, ते 2 नेगेटिव्ह आहा. उरलेले रिपोर्ट्स येवंक ना अजून. 2020 हे हांवें चॅलेंजींग घेतलें म्हणच्या पेक्षा तें म्हाका चॅलेंजींग आसलें. वेगवेगळ्या गजालींतल्यान म्हाका भायर सरचो पडलो. वेगवेगळ्यो म्हणजे COVID-19 आसतलें, नुसी नलिनी आसतलें, किंवा मागीर बाकी सगळो इन्फ्रास्ट्रक्चर तयार करप आसतलें, मदीं जाल्ली जिल्ला पंचायत इलेक्शन्स आसतली. ह्यो सगळ्या हातूंतल्यान म्हणजे 2020 हे खूब एक चॅलेंजींग वर्स म्हणून. बट ह्या सगळ्या हातूंतल्यान आमी वेवस्थीत रित्या म्हणजे सगळ्यो चॅलेंज पार पाडपाक शकले. आनी इट इज ओन्ली बिकॉज ऑफ म्हजे सगळे कॅबिनेट कलिग्स, सगळे आमदार हांच्या सगळ्यांच्या आनी गोंयकारांच्या सपोर्टा खातीरच आमी कोविडाचेर मात करपाक शकले, कंट्रोल करपाक शकले. कंपॅरिजन वीथ द लास्ट इयर, ह्या वर्सा आमी सेंट्रल सेक्टर स्किमी खूब मोठ्या प्रमाणात टॅप करपाक शकले. हांव मार्च 19 पासून डिसेंबर 19, ताज्या पेक्षा जानेवारी 20 पासून डिसेंबर 20 पर्यंत मॅक्झिमम सेंट्रल स्किमींतलो फंड्स टॅप करपाक शकले वेगवेगळ्या डिपार्टमेंटांतल्यान. म्हाका दिसता अजुनूय बी फुडल्या वर्सा आनीक इम्प्रूव जातले. वीथ द हेल्प ऑफ नाबार्ड आमी वेगवेगळे प्रोजेक्ट करपाक शकले, जे लास्ट इयर म्हाका पॉसिबल जावंक नासले, बट ह्या वर्सा म्हाका तें पॉसिबल जालें. कारण लास्ट इयर पयलीं 8-9 म्हयने हे सगळ्यो गोश्टी समजून घेवन इम्प्लिमेंट करता म्हणसर तितकोट म्हाकाय टायम जाय आशिल्लो हें सगळें समजपा खातीर. बट कंपॅरिजन विथ द लास्ट इयर वी हॅव इम्प्रूवड लॉट. सो मेनी डिफरंट डिपार्टमेंट स्किम्स आमी इम्प्लिमेंट करपाक शकले. हाज्याय पेक्षा फुडल्या वर्सा आनीक खूब मोठ्या पद्दतीन आमी करपाक शकतले. म्हणजे तूं खंयच्या स्कुलांनी म्हणटा? फीज म्हाका दिसता नॉन एडेड स्कुलास फीज घेता. एडेड स्कुला काय फीज घेयना, जांकां आमी ग्रँट इन एड दिता तांकां. नॉन एडेक आमी तेन्नाय सांगलां की तांच्यांनी ऑनलायन खातीर तांकां जो एक्सपेन्सीस येता ताच्या खातीर ते मिनिमम घेतले. आमी ते खंय तरी तेजेर कंट्रोल दवरपाचो हें तांकां तेन्नाच सांगलेलें आसा. हांव म्हाज्या डायरेक्टर ऑफ एड्युकेशनाक ताजे इन्स्ट्रक्शन्स दिता आनी कितें तरी ताजेर हें करपा लायता. ना, बरोबर आसा. आमी टॅलिकॉम पॉलिसी आत्तां जेंच्यांनी आमकां एप्लाय केले तांकां ह्याच विकांतल्यान तांकां ते टॉवर घालपा खातीर परमिशन दिवपाक सुरवात केल्या. ह्या विकांच्यानूच सुरू केल्या. कारण टॅलिकॉम पॉलिसी जरी जाली जाल्यार ती इम्प्लिमेंट जावपाक जाय. म्हणजे एप्रॉक्सिमेटली म्हाका दिसता गोंयांत आनीक एक सद्या तरी 90 टॉवरा खातीर एप्लाय केल्ले आसा वेगवेगळ्या कंपनींनी. आमी ह्या विकांतल्यान दिवपाक सुरवात केली. थोडे कडेन आमी स्पेशली तांकां रिक्वेस्ट केल्या, तांच्यांनी सांगलां ताच्या व्यतिरिक्त ज्या जाग्याचेर आमकां खबर फोकस आसा की हांगासर टॉवर जाय थंय आमी तांकां रिक्वेस्ट केलें की हांगा टॉवर घालचें म्हणून. हे पळय, प्रायवेट युनिवर्सिटीक आमी जागो दिना. प्रायवेट युनिवर्सिटी ते जागो विकत घेता प्रायवेट मनशां कडल्यान. आनी जेन्ना आमी प्रायवेट युनिवर्सिटी म्हणटा पळय न्ही, दीज आर द डिफरंट कोर्सीस वीच इज नॉट एट प्रेझंट अवेलेबल इन द स्टेट ऑल्सो. सम कोर्सीस डिफरंट आसतले. थोडे अजुनूय गोंयांत कितलेशेच कोर्सीस जे आसा बिसायड्स दीस ते हांगासर मेळचे, गोंयच्या स्टुडंट्सांक ताचो फायदो मेळचो, ताज्या खातीर आसा. गव्हर्मेंट रिक्रुटमेंट फक्त आमी स्टाफ सिलेक्शन कमिशन काडल्या उपरांत गव्हर्मेंट रिक्रुटमेंट जो आसा, आमी स्टाफ सिलेक्शनांतल्यान काही जाणांक NOCs दिवपाक वेरियस डिपार्टमेंटाक ह्या म्हयन्यांतल्यान सुरू जातल्यो. त्या खातीर तेंचे ह्या टॅक्निकल पोस्टांक दिवपाक सुरवात जातले. त्या खातीर ह्या म्हयन्यांतल्यान एडवर्टायज जावपाक सुरवात जातल्यो.
तुमचे खुबशे वर्कर 22 वर्सां तेंच्यांनी काम केलां तेंचे तांचो CCPन म्हाका कन्सर्न MLA आनी तांचो युनियन लिडर्स हांच्यांनी म्हाजे कडेन प्रपोजल दवरला. नॉट ओन्ली द CCP बट सो मेनी म्युनिसिपालिटीज आसा तांचे हांकां वर्कर्स रेग्युलरायज करपाचें काम हातान घेतलां आमी. ह्या वर्साक मॅक्झिमम म्हणजे जे तांकां बेनिफिट्स मेळपा जाय रेग्युलरायज जावपा जाय ते जातले. 300 कितें तरी आसा 32 सगळ्या म्युनिसिपालिटींनी त्याचो बेनिफिट्स मेळटलो. सर 2022 मध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होती आणि या मधल्या काळात विविध पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष सुद्धा आश्वासनं देतील. मग ह्या काळात एक राजकीय ब्ल्यूप्रिंट म्हणून तुमच्या मनात काय वेगळं आहे का? आतां आमी 2020 आहा, परवाच्यान 2021 लागतले. एक वर्स आसा. एक वर्सा उपरांत आमकां जो कितें ब्ल्यू प्रिंट दिवरपाक जाय पळय न्ही रे, हांव स्टार्टेड म्हणजे म्हाज्या डिपार्टमेंटांनी स्टार्ट केला विजन डॉक्युमेंट तयार करपा खातीर, शॉर्ट टर्म आनी लाँग टर्म विजन. त्या खातीर म्हजो ब्ल्यू प्रिंट जो आसा पळय हांवें म्हाज्या पयरच्या आपल्या लिबरेशन डेच्या हितून सांगलां की आमकां ब्ल्यू प्रिंटर खूब फुडलो तयार करपाक जाय. बट एटलिस्ट म्हणजे जाका आमी 2025 पर्यंत गोंय राज्याचें विजन जें आसा हें ठरोवपाक जाय. तर ती शॉर्ट टर्म जो आसतलो फुडल्या इलेक्शनाक वयच्या पयलीं तो पॉलिटिकल ब्ल्यू प्रिंट आसतलो गोंय राज्याच्या विकासा खातीर. हिंदी चलो 5 मिनटान सोंपयता. तूं येते दार उगड लायट पेटयच्यो तुज्यो. तूं फुडें यो तरी नाजाल्यार तूं सेपरेट यो वयर. चल सेपरेट यो.